नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अप ट्रेंड म्हणजे काय असतो, अप ट्रेंड कसा ओळखायचा असतो, अप ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची असते आणि अप ट्रेंड कधी आता संपणार आहे किंवा कधी अप ट्रेंड रिव्हर्स होणार आहे याबद्दलची अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण माहिती बघणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला शून्यापासून शेअर मार्केट शिकायचं असेल तर आजच या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी शून्यापासून शेअर मार्केट शिकवणार आहे। चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड म्हणजे काय हे बघितलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अप ट्रेंड म्हणजे काय बघणार आहोत। जनरली जर मार्केट वर जात असेल तर त्यालाच अप ट्रेंड म्हटलं जातं। जसं ह्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता, मार्केट वर गेलेलं आहे तर ह्यालाच अप ट्रेंड म्हटलं जातं। कोणताही चार्ट बघून जर तुम्हाला असं वाटत असेल की हा तर चार्ट वर गेलेला आहे तोच असतो अप ट्रेंड, बस एवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता अप ट्रेंड लाईन कशी काढायची? अप ट्रेंड लाईन काढण्यासाठी कोणते पण दोन लो पॉइंट जोडायला पाहिजे। जसं या तुम्ही चार्ट मध्ये बघू शकता, हे दोन लो पॉइंट जोडून आपण जी लाईन काढली तिला अप ट्रेंड लाईन म्हणू शकता। जर तुम्ही लो पॉइंट जोडून जर लाईन काढली तर ती सपोर्टचं पण काम करत असते आणि हाय पॉइंट जोडून काढलेली लाईन रेजिस्टन्सचं सुद्धा काम करत असते। आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, ट्रेंड रिव्हर्स कधी होणार आहे हे कसं ओळखायचं? जर मागच्या हाय अँड लो पेक्षा समोरचा हाय अँड लो खालच्या लेवलवर असेल तर तुम्ही अप ट्रेंड वीक झालाय असं तुम्ही म्हणू शकता। कारण अप ट्रेंडचा नियमच काय आहे की मागच्या हाय अँड लो पेक्षा समोरचा हाय अँड लो वरच्या पोझिशनला पाहिजे किंवा त्याची किंमत जास्त पाहिजे, पण जर खालच्या पोझिशनला किंवा कमी किमतीवर आला तर अप ट्रेंड वीक झालाय असं तुम्ही म्हणू शकता। तर मी आशा करतो की तुम्हाला अप ट्रेंड म्हणजे काय, कसा काढायचा आणि अप ट्रेंड कधी रिव्हर्स होणार आहे याबद्दलची माहिती मिळालेली असेल। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डाऊन ट्रेंड म्हणजे काय बघणार आहोत। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ त्या लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना शून्यापासून शेअर मार्केट शिकायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।